मेहता का उल्टा चश्मा. हे पकडा पकडा, पळतो तो. ऐकतोय. अरे काय करताय? पळतो काय रे? अरे बाबू चिपके, तू इथे पळण्याचा विचार करत होतास? मला वाटलं तू आयडियाचा विचार करत होतास. लाज नाही वाटत? खबरदार जर पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाही. अरे माझे पाय कसे निघणार ते सांग आता. अहो काका, तेच माहिती नव्हतं म्हणून पळून जात होतो. काय? हा? मला फक्त गम लावता येतो, काढता नाही येत. अरे मग ते शिकून घेतल्यानंतर सुतार बनायचं ना. अरे तुला एवढा जास्त गम लावायची काय गरज होती? हो काय? ते मला भिडे भाऊंनी सांगितलं होतं की काम मजबूत झालं पाहिजे, म्हणून मी दाबून गम लावला. बोलला. सगळ्या गोष्टींमध्ये चूक तर सोसायटीच्या सेक्रेटरीची आहे. झालं काही झालं तरी चूक सोसायटीच्या सेक्रेटरीची. पोपटलाल, मी काही बोलत नाहीये याचा अर्थ हे नाही की तू काही बोलशील. अरे एवढा बोलतोय आणि बोलतोय की मी काय बोलतच नाही नाही. नाही, अर्थ काय आहे तुझ्या बोलण्याचा? नाही, ए, आता तुमची बडबड बंद करा. अरे आता ज्याचं लग्न आहे त्याची सनई वाजवा ना. कोणाचं लग्न आहे? अच्छा, तुम्ही उदाहरण देताय काय? सॉरी काकाजी, पण एक रिक्वेस्ट आहे. प्लीज लग्नाचं उदाहरण देऊ नका तुम्ही. त्याचं काय ना की माझी दुखरी नस आहे ना, दुःख होतं मला. अरे दुखरी नस वाल्या, अरे मी जर इथे चिकटून राहिलो तर माझ्या डोक्याची नस फाटून जाईल. अरे कोणीतरी माझ्या जेठियाला लवकर बोलवा. टपू, जेठियाला फोन कर आणि विचार, अरे अजूनपर्यंत आला का नाही तो. लाव रे बाबा, फोन लाव त्यांना. लावतो. रिक्षा रिक्षा रिक्षा. हा बोल टप्पू. हा पप्पा, तुम्ही कुठे पोहोचलात? बाळा, मी दुकानातून तर कधीच निघालोय पण रिक्षाच मिळत नाही. बाबूजी ठीक आहेत? तसं तर ठीक आहे, पण पाय चिकटलेत ना त्यांचे, म्हणून सगळ्यांवर रागवतायत ते. नाही नाही, त्यांना शांत कर. त्यांना बोल मी लगेच येतोय, सगळं ठीक होऊन जाईल. हा, काळजी करू नका. हो ठीक आहे पप्पा. आजोबा, आता थोड्या वेळातच पप्पा येतात. अरे रामा, आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? काय झालं? अरे सांगितलं ना, क्रिकेटमुळे. अहो ती चूक नाही हो. आपल्या सोसायटीत हाती भाऊ राहतात आणि ते डॉक्टर आहेत. काहीतरी इलाज सांगतीलच ना आपल्याला. ए गोलीडा, लवकर जा, हातीडाला बोलव. हा हा हा. नाही नाही आजोबा, मम्मी आणि बाबा चंदू मामाच्या घरी गेलेत. अरे गोली, तू त्यांना फोन कर ना. हा करतो. हॅलो पप्पा, मेडिकल इमर्जन्सी. अरे पप्पा, आजोबा दरवाजावर चिकटलेत, तुम्ही लवकर या. अरे पप्पा, ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही लवकर या ना. अच्छा पप्पा, ऐका. आज चंदू मामाच्या घरी जेवायला काय काय होतं? गोली. बाय बाय. येत आहेत. बबिताजी प्लीज तुमचा फोन द्या, तारकला इन्फॉर्म करते मी. हो 1 मिनिट. हे घे. काय झालं? उचलत नाहीये तारक. अजून एकदा ट्राय कर. नंतर ट्राय करते. ओके, मी पण जरा अय्यरला फोन करून घेते. काय माहित, कदाचित त्याच्याकडे काही सोल्युशन असेल. अय्यरचा फोन लागत नाहीये. वेळेवरती कोणाचे फोन लागत नाही. मी एक काम करते, मी अय्यरला एक मेसेज पाठवून ठेवते. हा, मम्मी, आपण पप्पाला बोलूया. जे दरवाजा तोडू शकतात ते पाय तर असे उपटू शकतात. हा, गुड मी आयडिया. आताच फोन करतो. बोलो. ओय, फोन करायची काय गरज आहे भाई? छोट्या सोडीने बोलवलं, मोठा सोडी धावून आला. व्हेरी गुड. अरे सोडे, लवकर ये. आलो. अरे आलो. हा, बोल रे माझ्या बाळा, कशाला बोलवलं मला? बोल, काय काम? पप्पा ते अरे काकाजी, पेरी पमा. अरे पाय पडू नको. अरे काय झालं? अप्पा, आजोबांचे पाय चिकटलेत आणि पाय निघतच नाहीये. जर तुम्ही दरवाजाला शिवला तर तुम्ही चिकटून जाल. ओ तिरी, काकाजींचे पाय चिकटले ते कसे काय? ते गम लावला होता, क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेले आणि पाय चिकटले.
ओहो पण कसे काय? मी समजावतो काय झालं. मी मनाई केली असूनही ही टप्पू सना इथे क्रिकेट खेळत. अरे तो क्रिकेटचा सोड ना भेंडी मास्तर. अरे पाय चिकटले तर चिकटले. अरे बाबा सोडी, तुला काय करता येत असेल तर कर, नाही तर तू पण यांच्यासारखा लाईन मध्ये उभा राहा असा. अहो काकाजी, मी रोशन सिंग सरजित सिंग सोडी आहे. मी लाईनीत उभा नाही राहत आणि तुमचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मी कोणती लाईन तोडू शकतो. अहो जो दरवाजा तोडू शकतो तो पाय नाही उपटू शकत. सोडी पाय दरवाजावरून उपटायचे आहेत, इथून नाही. हं? अरे ते पण करू. ते पण येस पप्पा, कम ऑन, चक दे फट्टे. पाय चड्डे फट्टे. काकाजी, एक मिनिट, काय करणार आहे तू? होय तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो ठीक करणार आहे मी. तुम्ही हात सरळ ठेवा बघू. अरे 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 अहो, काकाजी तुम्ही एवढे हसताय कशाला? अरे हसणारच ना, तू मला इकडे पकडतोय तर मला गुदगुल्या होतात ना सोडी. गुदगुली वेगळा विचार करावा लागेल. काकाजी थोडी टेक्निक चेंज करतो. हा दुसऱ्या टाईपने पकडतो म्हणजे तुम्हाला गुदगुला नाही होणार. थोडा आरामात. हो हो, आरामात 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 काकाजी आरामात. काकाजी आरामात. काकाजी आता तुम्हाला उचलतोय, तुम्ही गोंधळ करू नका. ओय, खाली ठेवा. सोड मला, सोड मला. अरे काही नाही झालं. काकाजींसोबत दरवाजा पण आला. आता फक्त काकाजी उचलले जातील. काकाजी अजून एकदा ट्राय करूया प्लीज. नक्की निघेल तुमचा पाय या दरवाजावरून, नक्कीच निघेल. कर. हा थँक्यू थँक्यू काकाजी. तुसी बडे दिलेर हो, बहादूर हो. करून टाकाल यावेळी. आरामात सोडी अंकल, आरामात आरामात. अरे बता. चक दे फट्टे. अरे थांब थांब, काय करतोयस तू? साहेब माझे पैसे. अरे हा, एक मिनिट हे घे हे घे. जेठिया, हा आलं बापूजी, मी आलो. जेठिया, जेठिया, हे बघ काय झालं ते. इकडे माझी काय अवस्था झाली आहे बघ काय झालं ते. काकाजी तर मजबूत चिकटलेत या गमने. बापूजी तुम्ही चिंता करू नका, काहीतरी करू बापूजी. कर लवकर. पप्पा आम्ही सगळं काही करून बघितलं. पायावर माती टाकली, पाणी टाकलं, सोडी अंकलने सुद्धा उचलून पाहिलं, पण आजोबांचे पाय अजूनही चिकटलेलेच आहेत. जेठा भाऊ, एकही आयडिया काम करत नाहीये. हा, आणि या डब्याने जर जास्त कम टाकला नसता ना तर आतापर्यंत कदाचित माझे पाय निघाले पण असते. म्हणजे हे पोपटलालच्या मुळे झालंय. पोपटलाल कुठं पळतो? अरे बाबा माझं म्हणणं तरी ऐक. ते काय झालं ना, अचानक पाणी ना माझ्या तोंडावर आलं ना, मग माझा बॅलन्स हल्ला आणि माझा जो पाय आहे ना तो गमच्या डब्याला लागला. मग गमचा डबा उलटला आणि सगळा गम जो आहे ना तो काकाजींच्या पायाला लागला. आता जे काही झालं ते सगळं चुकून झालंय ना बाबा. सॉरी सॉरी सॉरी. काय सॉरी? जेठाप्रा शांत 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 हो रे बाबा. कसा शांत हो सोडी, कसा शांत हो? जेठाजी प्लीज रिलॅक्स प्लीज. हे बघा, पोपट भाऊनी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. हे बाबा तू शांत बस. बबिताजी बोलतायत ना, त्यांना बोलू दे. बोला बबिताजी बोला. नाही, मी फक्त एवढंच म्हणते की आता बाकी सगळं सोडून आपल्याला हाच विचार केला पाहिजे की काकाजीना या दरवाजापासून वेगळं कसं करायचं. हो बबिताजी. काय करू शकतो बबिताजी? सगळं तर करून बघितलं आपण, पण हे पाय बघा ना, निघायचं नावच नाही घेत. इतके हट्टी आहेत ना. गम खूपच हट्टी आहे. हो ना. अरे जेठिया काहीतरी कर. अरे जेव्हापासून माझे पाय चिकटलेत माझा श्वास अधर झालाय. अधर झालाय म्हणजे काय झालंय? नाही काय झालं नाही, आदर म्हणजे मन उचक्का झालंय. उच्चक्या म्हणजे बाबूजींना टेन्शन आलंय. ओ टेन्शन.
बाबूजी कधीपासून उभे आहात तुमचे पाय दुखू लागले असतील पाय दाबून देऊ का अरे माझा पाय सोड, माझा गळा दाब. काकाजी बाबूजी हे काय बोलताय तुम्ही असं नका बोलू असं बोलू नका बाबूजी हो काकाजी अरे मग काय करू मी जेठिया, काय बोलू मी? अरे एवढी सगळी माणसं इथं उभी आहेत, पण एवढे सगळे लोक मिळून पण माझ्या पायांना या दरवाजापासून वेगळं करायचा एक मार्ग नाही शोधू शकत आहे. मी काय म्हणतो आपण सगळे आपले 2 हात जोडून डोळे बंद करून 2 मिनिटासाठी मौन धारण करूया. काय बोलताय तू पोपटलाल मार त्याला, मार. मौन धारण करणं म्हणजे काय म्हणायचंय तुला अरे बाबूजी अजून जिवंत आहेत मग जिवंत आहेत काय जिवंत होते जिवंत आहेत आणि कायम जिवंत राहतील येस, बापूजी यांचा विजय असो! विजय असो! विजय असो! तुला गैरसमज होतोय जेठालाल. मला असं म्हणायचं होतं की आपण 2 मिनिटं डोळे बंद करून शांततेने देवाला प्रार्थना करूया ना. मला पूर्ण विश्वास आहे वरून काही ना काहीतरी मदत नक्की येईल. वरून मदत आली. अरे काय आहे हे? कुठून आलं? हं? हं? तुम्ही सगळे मला असे का बघताय यात माझी काय चूक आहे. अरे जेठिया हे नवीन संकट आलंय, काहीतरी कर बाबूजी ह्याचं. तुमचा चष्मा द्या मी साफ करून देतो द्या हे घ्या बाबूजी हे घ्या ना बाबूजी ठीक आहे. जेठिया, जेठिया आता लवकर काहीतरी कर. माझं डोकं गरम होतंय, काहीतरी कर, मला इथून बाहेर काढ.